कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ति मुक्ताई माते की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय आदिमाया शक्ति मुक्ताई माते की जय गावदेवी माते की जय पवनपुत्र हनुमान की जय लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की महाराज की जय सर्वांना सप्रेम जय हरी जय हरी. ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि श्लोक क्रमांक 51 बुधया विशुद्धा युक्तो धृत्यात्मान नियमच्च शब्दादीन्वश्य यांता राग द्वेषो व्युदस्य च तरी गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थतटा आणि धुवनिया मळकटा बुद्धीचा तेने. बस प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि 18 अध्यायामधील 51 क्रमांकाचा श्लोक आणि त्याच्या खालची 1111व्या क्रमांकाची ओवी. तरी गुरु दाविल्या वाटा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी तुझे. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण
तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोडी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दूड माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे नको फुटू देऊ आडे. जय हरी. आज पंधरवड्याची एकादशी नाही का, पुत्रदा एकादशी, आणि या निमित्ताने मज पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा आत्ताच हरिपाठ झालेला आहे. आणि ही प्रवचन रूपी सेवा हे वाघपुष्प माझ्या सारख्या लेकराला या मंडळाने दिलेलं आहे नाही का. मी कोणी कीर्तनकार आणि प्रवचनकार नसून मी एक सामान्य तुमच्यामधलाच एक दास आहे नाही का, बालक आहे. बालक बापाची या ताटी रेगे बापा तेच जेवू लागे की तो संतोष देनी वेगे मुखची ओढवी नाही का. या उक्तीप्रमाणे मी एक तुमचा काय आहे, लेकरू आहे. तू माझी माऊली मी वो तुझा तान्हा, तू माझी माऊली मी वो तुझा तान्हा. पांडुरंगे तू माझी माऊली मी वो तुझा तान्हा. काजी प्रेम पाना पांडुरंगे तू माझी माऊली, तू माझी माऊली मी हो तुझे वासरू. तू माझी गाऊली मी तुझे वासरू. नको चोरू पाना पांडुरंगे तू माझी माऊली मी वो तुझा काना. पाजी प्रेम माझा पांडुरंग परमात्मा साक्षात माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद नारायण बाबा, सच्चिदानंद रोहिदास बाबा, सच्चिदानंद नाना बाबा आणि सगळी उपस्थित तर माझी आई सारखे, माझ्या वडिलांसारखे नाही का. आज या ठिकाणी बसण्याचं माझं परम भाग्य नाही का. कारण हा असाच ठेवा माझ्यापर्यंत आलेला नाहीये, कारण वाड वडिलांची पुण्याई आहे या पाठी, त्याशिवाय हे असंच माझ्यापर्यंत आलेलं आहे नाही का. असंच हे येत नाही, हे सुख या पदरापर्यंत या पदरात असंच पडलेलं नाहीये. कारण आईची कूस काहीतरी पवित्र असेल, माझे बाबा सात्विक असतील आणि त्या निमित्ताने माझ्यापर्यंत हा माझ्या सद्गुरु श्रीपाद बाबाचा मार्ग माझ्यापर्यंत आलेला आहे नाही का. माझ्या वडिलांची मेरा सिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मेरा सिगा देवा, माझ्या वडिलांची निराशिका देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलांची निराशिका देवा, माझ्या वडिलांची माझ्या वडिलांची निराशिका देवा, माझ्या वडिलांची निराशिका देवा. तर वडिलांचा हा ठेवा असल्या कारणाने हा भगवंत नाही का जाणता आला, नवे आकळता आला. त्या भगवंताला ओळखण्याची पात्रता या जड बुद्धीमध्ये आली नाही का. आणि या सद्गुरूंची अपार कष्ट केलेत माझ्या सद्गुरूंनी नाही का. आणि त्या निमित्ताने ही सगळी जी खटाटोपे कशाला आहे,
वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी आणि हरी हरी न म्हणता तया थोर झाली हनी. कारण ही बोंब सतत चालू होती हो, नाही का. 8वी पासून या डबड्याच्या या माझ्या गळ्यामध्ये माळ होती बाबा. 8वी पासून माळ होती, पण हे तत्व माहिती नव्हतं. हरिपाठ करायचा, प्रवचनाला जायचं, कीर्तनाला जायचं पेढ्यावर. माझ्या सद्गुरू सावळाराम बाबांची पण तेवढीच कृपा या समाजावर बरं का. कारण अपार कष्ट केलेत, हा समाज ढवळून काढलाय नाही का. आणि मग माझं भाग्य तिथे जात होतो, तो सत्संग ऐकता ऐकता 2013 मध्ये ही साधू संत मंडळी माझ्या भाग्यात यावी नाही का. त्या युक्तीप्रमाणे हे दिवेचे खरंच दिव्याची मंडळी माझ्या भाग्यात आली. आणि माझं नातं मोठ्या गावातले चिंतामण महाराज बोल नाही का. आपण सगळे जाणतात की शिकलेले नाहीयेत, पण एकदा का या व्यासपीठावर बसले ना की भल्या भल्यांचे मुस्काट फोडल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी ताकद आहे त्यांच्या शब्दामध्ये, कारण शब्दच ब्रह्म आहे. फक्त काय सांगितलंय, गुरुपाशी ठेविता भाव आणि आपोआप भेटे देव. फक्त गुरूंवर निष्ठा आणि त्या नामावर अति प्रेम केल्यामुळे त्यांची वाचा काय फळाला आली आहे नाही का. संत कृपा झाली आणि इमारत फला आली, आणि संत कृपा झाली वाचा बोलाया लागली. त्या युक्तीप्रमाणे त्यांची कन्या माझ्या पदरात त्यांनी दिली नाही का. आणि मग कुठेतरी हा संबंध जुळला, मग कुठेतरी हा संबंध जुळला. नाहीतर श्रीपाद बाबा कोण, आनंद संप्रदाय कुठला, काही ठावपत्ता नव्हता बाबा. असाच वाया गेलो असतो, कीर्तन ऐकून ऐकून असाच मेलो असतो, आणि प्रवचन ऐकून हरिपाठ करून. पण हे माझं व्यासपीठावर बसण्याचं संधी मला कोणी दिली नसती. खरं सांगतोय बाबांनो, आज पण बघा, आज पण तुम्ही बघा बाजारामध्ये या व्यासपीठावरून कोणालाही चान्स दिला जात नाही. पण माझ्या साधू संतांचे परम उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, पावन करी ऐसी माय, धर्मे देखिले त्यांचे पाय, दिले अक्षय अभय दानगा, दिले उपकार सांगू मी काय, पावन करी ऐसी माय. आई वडील पण जेवढे उपकार नाही करत ना, तेवढे माझ्या साधूने करून ठेवलेत उपकार नाही का. आणि म्हणून त्या योगाने या व्यासपीठावर बसण्याची संधी, नाही तर नाही बाबांनो. आज माझ्या माऊलींना आणि या मुलींना, या लेकरांना बसण्याची संधी नव्हती. माझ्या श्रीपाद बाबांनी या महिला वर्गांना या व्यासपीठावर बसण्याची संधी दिलेली आहे. खरंच केवढे उपकार केलेत नाही का माझ्या साधू संतांनी. खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे नाही का. त्या युक्तीप्रमाणे सगळीकडे बोंब चालू आहे, पण यायला कोणी मागत नाहीये. खट नट म्हणजे कसाही असू दे रे बाबा, तू ये एकदा या धर्म मंडपात, या साधूंच्या छत्र छायेखाली तू एकदा ये. तुझी लागलीच काय होईल, तुझे जे तुझ्या मागे लागलेले दुःख आहे ना त्याचा नायनाट होईल, आणि काय परम सुखाला तू प्राप्त होईल. आपलं ब्रीद वाक्य काय आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती नाही का. याप्रमाणे आपल्याला हा मार्ग भेटलेला आहे. सहज सहज भेटला. कुठे जायची गरज लागली का हो. माझे बाबा घोटीचे नाही का, आणि आपण कुठे डोंबिवली, कल्याण, डोंबिवली, दिवा नाही का. आणि या ठिकाणावरून माझ्या बाबांची भेट झाली. खरंच बघा,
बाबा कुठे राहतात? शेलूला राहतात. पण धावपळ बघा कशी आहे बाबांची, नाही का? परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मत, तैसी तुझी गोडी लागो मत. परिमळाची धाव भ्रमर ओढी. हो बघा, एखाद्या कमळावर मकरंद सेवन करण्यासाठी दुरून दुरून भुंगे येतात आणि याच ठिकाणी तसेच दुरून दुरून भुंगे ते मकरंद सेवन करण्यासाठी आलेले आहेत. आज शेलूच्या बाबांचं उदाहरण घेतलं, शेलूवरून बाबा येतात, नाही का? पण तसेच मोठ्या गावातून पुन्हा देवीच्या पाड्यावरून, नाही का? ही सगळी गुरुवर्य मंडळी कशाला हो? येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळतिळा. कारण एखाद्या सामान्य जीवाचा उद्धार व्हावा याच उद्देशाने हे धर्म कार्य चालू आहे, नाही का? असंच चालू आहे का? या लोकांना, या गुरुवर्य जी मंडळी आहेत, यांना काही कामं नाहीत का? यांना जो मार्ग दिलायत ना, ते घरात बसून त्याचा आनंद लुटू शकतात. पण का इथे येऊन हे धर्म कार्य का चालू आहे? कारण येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळतिळा. धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. या युक्तीप्रमाणे हा जो सभा मंडप आहे ना, हे कार्य चालू आहे, धर्माचं कार्य चालू आहे. आज धर्माच्या नावाने अनेक ठिकाणी बघा, तुम्ही आज युट्यूबला बघा, फेसबुकला बघा, बुद्धीमध्ये किडे पाडतात ते लोक. बोलू नये पण तुमचं आहे, नाही का? आमचे उद्धट बोलणे, कन्या भाकरीचे खाणे आणि आमचे उद्धट बोलणे. पटलं तर पटलं, नाहीतर तिकडेच मरा, इकडे येऊ सुद्धा नका. माझ्या बाबांचे वाक्य आहे. अरे योग करायला सांगतायत, होम हवन करायला सांगतायत, कुठे चाललाय? इथे सांगितलंय योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी करीसी जना. सांगितलंय का बाबांनी? मग तरी पण आज आम्ही त्यांच्या बरोबर जातोय, त्यांच्या पिशव्या वाहतोय. आप डुबे तो डुबे, यजमान को ले डुबे, नाही का? अरे बाबांनी सोपा मार्ग दिला, मार्ग धावून गेले आधी, दया निधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठेट काही. अरे बाबा बोलायचे, आज धनराज बाबा बोलतात ना, अरे नका दाड्या वाढू, नका शेंड्या वाढू, नका नागडे फिरू, शब्द वापरलेत. पण हे जे बाबांचं तत्व आहे ना, हे जाणून घ्या. बाबा बनायची हवं आहे आम्हाला, खरंच बाबा बनायची हाव चाललेली आहे प्रत्येकाला. जो मार्ग सोपा भेटलाय त्याचं सोडून आम्ही भलत्याच ठिकाणी चाललेलो आहे, नाही का? नामा परते तत्व नाही रे अन्यता, वाया आणि कपंता जाशील जनी. अरे हे जे नाम यज्ञ, नाम जप तुम्हाला दिलेला आहे ना साधू संतांच्या मुखातून, तोच घ्या ना. हा शरीर आपल्याला 3.5 हाताचा मिळालेला आहे. कशासाठी मिळालेला आहे? हेच बाकीचे धंदे करण्यासाठी, नाही का? पैसा अडका यावा म्हणून होम करा, घरामध्ये पीडा येते मग काहीतरी सर्पनाग, काय ते नाग बळी करा, नारायण नाग बळी करा. पोरं टारं होत नाही मग करा होम हवन. हेच चाललेले धंदे. अरे पण मग बाबांनी जो सांगितलेला मार्ग याच्यावर कोण चालणार? आणि आम्ही सांगतो आम्ही वैष्णव, आम्ही आनंद संप्रदायाचे,
आम्ही श्रीपाद बाबांचे, अरे तुम्हाला श्रीपाद बाबांचं नाव घ्यायला पण लाज वाटायला पाहिजे. कारण माझ्या बाबांनी हे भोंदूगिरी केलीच नाही. तुम्हाला भोंदूगिरी जर करायची असेल ना, मग तिकडेच राहा. माझ्या संप्रदायाचं नाव खराब करू नका. आनंद संप्रदाय हा जगाच्या पाठीवर एक तत्व असा, एक निष्ठ असा संप्रदाय आहे, नाही का? परंपरा आहे आम्हाला. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथोनिया. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत. हंसाने हंसाचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला उपदेश केला. हंस ब्रह्मा अत्रि दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडूबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा आणि नाना बाबा. आणि याच्यानंतर ही सगळी मंडळी यांचा नंबर आहे. तेवढेच अधिकारी आहे. आपुल्या सारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. माझ्या बाबांनी मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा आणि दूर दूरा वस्तुसी. पण तरी आम्हाला याच्यातच गरफटन मारायचं, नाही का? मग फाशीच द्या ना. आज आम्ही कीर्तनाला जातोय, आज आम्ही नाही का कीर्तनाचे पैसे घेतोय. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अरे पण बाबांनी सांगितलंय का? बाबांना आपण किती पैसे दिले? पण हा सत्याचा मार्ग जसा बाबांपर्यंत पोहोचला तसा बाबांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जसाच्या तसा, इकडचा ना तिकडचा शब्द इकडचा ना तिकडचा केलेला आहे. तसं आलं तसं दिलेलं आहे. पण आपल्या झोळ्या फाटक्यात, नाही का? त्यामुळे कसा अनुभव येईल? अरे गुरुवर अविश्वास दाखवणारी ही मंडळी, माझ्या साधू संतांच्या शब्दावर अविश्वास दाखवणारी मंडळी. अविश्वासी बोधू कैसा, नाही का? अविश्वास असेल क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ आपली वाचा शिनवूच नका. यांच्या पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. तसंच चाललेलं आहे, नाही का? आम्ही कितीही सांगा पण नाही, आमचंच खरं. अनुभव काय माहिती नाही. देव कुठे माहिती नाही. कुठून आला माहिती नाही. जायचंय कुठे माहिती नाही. तुझं नाव काय माहिती नाही. आलास कोठुनी या जाशील कवनारे ठाया. आलासी कोठुनी या जाशील कवनारे ठाया. घरदार तुझे नाही अवघी लटवीच माया. अवघी लटवीच माया. सावध होय मापा काळ लागला मापा. सावध होय मापा काळ लागला मापा. काय झालेलं आहे? जन्माला आलाय तेव्हापासून काळ उषा खालीच बसलेला आहे, नाही का? मग तसं अरे बाबा एखादा उंदीर बिळातून बाहेर यावा आणि त्याला त्या मांजरीने झडपा घालावा, त्याच्यावर टोकून बसलेली ती मांजर, नाही का? तसा हा आईच्या गर्भात असल्यापासून याच्यावर काय आहे? काळाची नजर आहे. आणि मग हा कधी पण याच्यावर झडप पडेल. म्हणून भाऊजीने अभंग घेतलेला, नाही का? मरणाआधी सावध व्हावे आणि हित आपुले साधुनी घ्यावे. अरे जन्म घालू नये वाया. मानवा तुझी उत्तम काया. हे उत्तम शरीर दिले, नाही का? दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन. तेने तू जोडशील नारायण नासे जीव पण भवरोग. काय इंद्रिय दिले चांगले,
कशासाठी? तर देवाशी संबंध जोडण्यासाठी, नवे नवे देव रूप होण्यासाठी. तुझं व्हावा आहे देव, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त. तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तरी काय चाललंय आम्हाला? नाही, आमच्या माना डोलायला तयार होत नाही. माळ घाल सांगितलं तर बाबा नको रे बाबा, असंच चाललेलं आहे. पण हा नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आणि जे देव होऊ म्हणती ते देवची होती, तरी कान धरावा चित्ती. अशा प्रकारे हा तुम्हाला नरदेह भेटलेला आहे, सहज भेटलेला आहे, नाही का? पाप पुण्य समान समी, आणि तरीच पाविजे कर्मभूमी सांगितलेलं आहे. मग ही कर्मभूमी भेटलेली आहे. मग याच्यामध्ये काय करायचंय? बाकीचे धंदे हे होतच राहणार आहेत. तुमचे जे कर्म आहेत ना, तुमच्या मागे आलेले आहेत, सगळं हे होतच राहणार आहेत. पण तुम्हाला देव जोडण्यासाठी काहीतरी खटापट करावी लागेल. आणि त्याच्यासाठी हा तुमचा जन्म असाच वाया घालू नका रे बाबांनो. आणि म्हणून ही साधू संतांची दवंडी आहे. कीर्तन म्हणजे, कीर्तन करणे, प्रवचन म्हणजे दवंडी आहे. कीर्तन केलं म्हणजे, प्रवचन केलं म्हणजे साधू झाला, महात्मा झाला, नाही रे बाबांनो. ब्रह्म जाणेसो ब्राह्मण. आम्ही ब्राह्मण दुसऱ्यालाच हे करतोय, जो तुम्हाला पुड्या बांधून ठेवतोय तुमच्या, त्याला आम्ही ब्राह्मण समजतोय. आणि माझ्या साधू संतांनी ब्रह्म तुम्हाला दाखवला, नवे नवे ब्रह्म तत्व तुम्हाला तुमच्या हातात दिलं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही गरज नव्हती कुठे जायची, नाही का? एवढा सोपा मार्ग तुमच्यापर्यंत आणून सोडलेला आहे माझ्या साधू संतांनी. पण आम्ही काय करतो? येरती माहिती दुःखाची जनती, तेच चाललेलं आहे. किती वो सांगू वेळोवेळा, मी तो किती वो शिकवालं वेळोवेळा, मी तो गवळा. असं किती साधू संत किती वेळा येतील आणि किती वेळा सांगतील, पण अजून आपले डोळे काय उघडत नाहीये. आम्ही झोपेचं सोंग घेतलेलं आहे, नाही का? झोपेचं सोंग घेतल्यामुळे आम्हाला ही गोष्ट कळत नाहीये. म्हणून इथे काय सांगितले बघा? तरी गुरु दाविल्या वाटा, येऊनी विवेक तीर्थ तटा, आणि दुहुनी मळकटा बुद्धीचा तेने. बुद्धीला काय झालेला आहे? मळ बसलेला आहे की मी कोणीतरी वेगळा आणि देव कोणीतरी वेगळा. या मंदिरातली देवी काहीतरी वेगळी आणि त्या हनुमंतराय मंदिरातला हनुमंतराय वेगळा. अरे नवे नवे तत्व एकच आहे. बाबांनी सांगितलंय एक हरी आत्मा जीव शिव सम, आणि वाया तू दुर्गमा न घाली मन. पण तरी आमचं देवी आणि देवामध्ये चाललंय, ही स्त्री आणि हे पुरुष. अरे बाबा सांगायचे या स्त्रियांमध्ये आत्मीय का आणि बाबांमध्ये आत्मा आहे. आत्मा एकच आहे आणि तो स्वयंभू आहे. तो येत नाही आणि जात नाही. शरीर येत आणि जात. आत्मा तसाच्या तसाच आहे. म्या हलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, जगाशी चालविता मीची एकू. भगवंत सांगतात अरे माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. आणि तरी आम्ही काय बोलतो? हे मी केलं, हे मजस्तवी झालं, परी म्या नाही केलं, ऐसे जो जाणेला तो सुटला गा. भगवंत अर्जुनाला सांगतायत अरे बाबा हे सगळं मायामध्ये हे नको करू रे बाबा, अडकू नको. अर्जुनाचा जेव्हा युद्धाचा प्रसंग होता, अर्जुन म्हणाला बाबा श्रीकृष्ण भगवंता रथ आहे ना,
त्या मधोमध नाही, मला बघू दे कोण कोण आहेत या युद्धामध्ये. आणि बघितलं, नजर फिरवली तर काय सगळे आपलेच दिसायला लागले नाही का. ज्यांच्या मुळे मी मोठा झालो, ज्यांच्या अंगा खांद्यावर वाढलो, ज्यांनी मला विद्यादान केली, धनुर्विद्या मला ज्यांनी शिकवली, ते माझे गुरुवर्य नाही का. सगळे कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, ही अफाट मोठी शक्तिशाली मंडळी नाही का माझ्या समोर, आणि यांच्याशी मी लढू. पण माझ्या भगवंतानी सांगितलंय, अरे बाबा याच्याकडे तू लक्ष देऊ नको नाही का. कर्म कर. तुला वाटत असेल ना तू मारणार आहेस, तर नाही रे बाबा. अरे तुझा जो बाण आहे ना, त्या बाणाचा वेध पण सोडणारा, वेध पण घेणारा माझी सत्ता आहे. तुला वाटत असेल तुझा नेम लागतोय, म्हणून काय कर, तर झडोणी वाहिलानी या भक्तीच्या वाटेला, आणि तरीच पावीचे अव्यंग निज धाम माझे नाही का. आज जर तुम्हाला हा देहरूपी भेटलेलं आहे ना, हे शरीर भेटले ना उत्तम असं, तर या शरीरामध्ये आल्यानंतर एकच करायचंय बाबा, सद्गुरु करा. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला नाही का. जन्म वाया जाईल. पण आज आम्ही व्यवहारामधले अनेक गुरु केले नाही का. शाळेमध्ये असताना शाळेतला गुरु वेगळा, कॉलेजमध्ये असताना कॉलेजचे गुरु वेगळे, अजून दुसरं काहीतरी कोर्स केल्यानंतर त्याचे गुरु वेगळे, अजून पदवीधर झाल्यानंतर त्याचे गुरु वेगळे. अशा प्रकारे आम्ही व्यवहारातले अनेक गुरु करतो नाही का. बाबा ही माईक सिस्टीम कशी लावायची, तर मला सुदाम बाबांचे पाय धरावे लागतील, त्याशिवाय कळणारच नाही. गुरु करावा लागेल त्याच्यासाठी सुद्धा. मग असे गुरु आम्ही अनेक केले. जन्माला आल्यापासून गुरुच चाललेला आहे, पण आम्हाला सद्गुरु भेटलेले नाही. आणि सद्गुरु एकदा जीवनात आले ना की मग बघा, कालच अनुभव झाला. मोठ्या गावात दुर्योधन भाऊजींची मुलगी नाही का लोचना, दुर्योधन भोईर यांनी माळ घातली. अरे किती आनंद. आज त्या मुलीने, त्याच्या भावाने माळ घातली ना, तेव्हापासून सगळं त्याग केलेलं आहे. मच्छी मटण सोडलेलं आहे. आज आम्ही बोलतो आम्ही मच्छी मटण सोडलं, आम्ही 12 वाऱ्या केल्या, आमचा मोठेपणात मिळवतोय. अरे पण ही गोष्ट जर मिळत नसेल ना तर सगळं व्यर्थ आहे हो. आणि त्या मुलीची तळमळ होती की मला माझ्या आनंद संप्रदायाच्याकडून त्या मार्ग मला तो भेटावा, माझ्या सद्गुरूंचं नाम माझ्यापर्यंत यावा. तिने सगळं त्याग केलं. आणि काल तो दिवस आला नाही का. धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तुटी, आणि दैन्य गेले उठाउठी. जे मी इच्छिलेलं होतं ना ते आज फळाला आलं. पुण्य फळले बहुत दिवसा, आणि भाग्य उदयाचा ठसा. आणि झालो सन्मुख, मी विन्मुख होतो बाबा. इतकी जन्म, अनंत योनी, अनंत जन्म मी त्या भगवंताशी ना विन्मुख होतो. आणि मी आता काल म्हणजे आज आपण समजूया, माझं फळाला आलं, माझं पुण्य फळाला आलं. आणि तो अनुभव घेण्यासाठी मला माझ्या जय हरी बाबांनी फोन केला. आमचे काका वारलेत, मी तिकडे गेलेलो पोथीला. आणि मग तिकडून मला जसा फोन आला ना मला राहावे ना, अरे पोथी संपते कधी असं झालं चित्तामध्ये नुसती मला. कारण तो आनंद बघायचा आहे. कारण जीवाचा आणि परमात्म्याचं जेव्हा ऐक्य होतं ना, तो आनंद वेगळा आहे. चित्त चैतन्याची पडता मिठी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूंचा पूर दाटी, रोमांच उठी सर्वांगी. अशी जी अवस्था होते नाही का, माझ्या बाबांनी जसं नाम पेरलं,
कानी जे पेरिले डोळा ते उगविले आणि व्यापक भरले तोची हरी. जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे झाले साचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती भय निरसली खंती. कृत कृत्य झालो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो. इच्छा काय होती तर माझ्या भगवंताची माझी टाटाटूट झालेली आहे. अनंत जन्म अनंत योनी त्या आईपासून मी बिछडलेलो आहे. गीता नाम विख्यात ती ओवी कुठली गीता निष्कपट माय चुकवणी ताने हिंडे ते वाय ते माय पुता फेटी होय हा धर्म तुमचा. आणि तो धर्म जाणण्यासाठी हा जन्म तुम्हाला भेटलेला आहे की बाबा ती आई आहे ना. आई आपली वाट पाहते. माझा पांडुरंग परमात्मा माझा वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावेळ काळ वेळ झाला उभा पांडुरंग. नाही का तो किती वेळ अनंत युग आहे तो युगे 28 विटेवरी उभा. आणि तो भगवंत कोणाची वाट पाहतोय तो या मंडळींची. नाही का की बाबा एखाद्याने हा ज्ञान जाणून घ्यावं हे ब्रह्म तत्व जाणून घ्यावं आणि माझ्यापर्यंत यावं म्हणून काय ते नाम पैगा बरवे जरी मणी अखिया नावे आणि तरी संताया बजावे सर्वस्वेसी. कोणालाही शरण जाऊन जमणारच नाही. संतांचाच कुळातला लागेल. आज आम्ही काय करतो माहितीये का आम्ही बाबा संत होऊन गेले ना मग आम्ही त्यांच्या मुलांना त्यांच्या गादीवर बसवतोय. जमणार नाही. अनुभव पाहिजे. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामाने. आज आम्ही परंपरा चालवलेली नाही का घराणेशाही बोलता येईल याला. पण साधू संतांची परंपरा तशी नाहीये. साधू संतांची परंपरा ही आहे जसा अनुभव आलाय जसं त्यांनी हे केलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुमचं मालिकेमध्ये त्यांचे नंबर आलेले आहेत बाबांनो. आज आम्ही बाबा बनतोय कशासाठी या मालिकेसाठी. आमचा फोटो कोणीतरी लावावा. आम्ही साधक बनवतोय. माझे शिष्य माझ्या बाबाने कधी शिष्य माझे एवढे शिष्य आणि मी त्यांचा गुरु बाबांनी कधी शब्द वापरलेले नाहीयेत. आणि तोच मार्ग म्हणून हे काय केले मळकट. हा जो मळकट आहे ना हा बाबांनी लगेच काढलेला आहे. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी खातले हरोनिया. ही जी मंडळी आहेत ना यांच्यामुळे रोकडा बोलू शकतो नाही का. नाहीतर माझी हिंमत नाही एवढी रोकडा बोलायची. वैष्णवांचा माल करा तुरा तुरा वस्तुशी. पण हे जे आहेत ना मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवाराया. आणि कुठल्याही प्रकारचा आघात आला ना तर ही मंडळी आहेत येणारच नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. आईचं साकडे पडून येली विषय त्यांचा तो झाला. अशा प्रकारे ही जी मंडळी आहेत ना यांच्यामुळे अनुभव आलेला आहे का या लेकराला. नाहीतर माझ्या ठिकाणी बोललं तरी चालेल. अहंकारी वृत्ती असली आहे अभिमान. समजलं का. पण येतो हिताचा कळवळा कोणाचा तरी एका जीवाचा उद्धार व्हावा. बघा ही लेख आली नाही का लाडकी लेख मी संतांची आणि बहुवर कृपा बहुतांची.
नाम उच्चारिता नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी. अरे बाबा ही लेख आहे ना खरंच. आणि खरंच तो अनुभव बघा तुम्ही. आज एखादा जर जीव आहे ना, जीव तयार झाला ना, जीव तयार झाला ना एखादा, की बघा तळमळ या साधू संतांची हो. अरे सगळं काम धंदे सोडून त्या तिथे सगळे हजीर. आज त्याच्या अगोदरच ही देवीच्या पाडीवरची ही मंडळी सगळी तयार झाली नाही का. रात्री जय हरी बाबांच्या घरी 12 वाजता 1:30 वाजला. काय आनंद आहे. खरंच त्या आनंदाला पारावर नसतो. तुम्ही फक्त तो आनंद लुटा. म्हणून काय माहितीये का, अर्धा क्षण घडता संतांची संगत तेने होय शांती महत पापाची. अरे किती पण पापी असू दे ना, फक्त अर्धा क्षण माझ्या साधू संतांचा सहवास लागला ना तर त्याची वृत्ती पालटल्याशिवाय राहत नाही. एवढा अनुभव आहे, एवढं सामर्थ्य माझ्या सद्गुरूंमध्ये, एवढं सामर्थ्य माझ्या नामामध्ये, एवढं सामर्थ्य माझ्या भगवंतामध्ये. आणि हे म्हणून काय ते सांगितलंय, देवतेची संत, संततेची देव आणि निमित्त त्या प्रतिमा. अरे साक्षात भगवंत तिथे उभा आहे. अनुग्रह करताना साक्षात भगवंत तिथे येतो. का नाही ते. अरे फक्त बघा तो समोर ना त्याची लाही होऊन जाते. नामस्मरण द्यायच्या अगोदर. माझ्या बाबतीत तसंच झालेलं. लग्न झाल्यानंतर आम्ही कुठे फिरायला गेलेलो, तर तिकडे मंदिरामध्ये सगळे बसले आणि काजलताईंना तेव्हा हे केलं. आणि मी गुरु केलेला आहे, माझा गुरु आहे म्हणून मग मला बाजूला केलं. मला तेव्हा राग नाही आला, पण कुठेतरी ती हे राहतेच ना की काय बाबा यांचं काय वेगळं आहे ते जाणून घ्यायची आतुरता लागली. मग तसं तेव्हा यांना काजलताईंना अनुग्रह झाला, पण मला काय झाला नाही. कारण माझ्यामध्ये शंका होती. शंका जोपर्यंत आहे ना तोपर्यंत बाबा मार्ग मोकळा होतच नाही. जा पापा अनेक नाही गोर, ही विनाशाची वागुर प्राणी असे. बाबा ही शंका काय, तर शंका तुम्हाला पुढे जाऊन देणार नाही. कारण मला अनुग्रह झाला ना, मी घरी सांगितलं नव्हतं बरं का, व्यासपीठावरून सांगतोय. कारण मला माहिती होतं मला आड आल्याशिवाय राहणारच नाही. कारण मी गुरु केलाय ना, मी गुरु केलेला आहे. मग आता कुठला अजून तू गुरु करायला चाललायस. तरी पण मी जयहरी बाबांच्या घरी असताना मला फोनवर फोन, माझे नाना बाबा तिथे आलेले आणि फोनवर फोन, बाबा घेऊ नको का. तर मी आधीच घेऊन मोकळा झालेलो. कारण तो चतुर शिरोमणी आहे माझा भगवंत नाही का, तोच अक्कल देतो. चतुरामध्ये चतुर असा तो भगवंत आहे. आणि त्याने मला माझ्या बुद्धीचा पालट केला नाही का. आणि बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठ राखी, ब्रह्मरूप व्हावे आपण, ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. कारण एकदा का ते ब्रह्मतत्व या जीवापर्यंत पोहोचल्यानंतर माहितीये का, जसं एखाद्या झाडाला अग्नी लागावा नाही का, आणि मग त्या झाडावरचे सगळे पशु पक्षी उडून जावे, त्याप्रमाणे या अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळून आणि तात्काळ जागून नेला. मला काय केला, जागा केला. अरे बाबा काय आहेस तू, तर मी तो वासुदेव तत्वता नाही का. कधी विचारशील बाबा साधू संतांना शरण जा, ती अहम ब्रह्मास्मी वाणी ती एकदा का कानावर पडली, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी आणि वस्तू होऊन उठी कवडू ऐकूजो. अरे ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना, आडराणी नका जाऊ तुम्ही नाही का. तुम्ही कुठल्याही राणावनात जाऊ नका, आड मार्गाने जाऊ नका. हा सरळ मार्ग माझ्या साधू संतांनी मोकळा करून दिलेला आहे तुम्हाला. फक्त ते ब्रह्मतत्व जाणून घ्या. त्या ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू अशा महात्मांना एकदा का शरण गेले ना की तुमचे विकार, जसं त्या झाडाला अग्नी लागल्यानंतर सगळं पक्षी उडून जातात, सैरा वैरा पळतात, मग तसं एकदा का या शरीरामध्ये तुका म्हणे देह, शरीरामध्ये एकदा का ते नामस्मरण
नामस्मरणाचा त्या ब्रह्मतत्वाचा एकदा का पेरणी झाली की मग यातले विकार नाही का, हा तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध रीते केलं घर केले. येणे सोसे मन. हा मग अशा येणे सोसे मन झाले हवं भरी आणि परत माघारी येत नाही. आता त्या मनाला काय झालंय, छंद लागलाय. ते टिटवी माहिती ना, सॉरी भिंगुरटी काय करते, तर ती एक आळी पकडते, आळी, आणि ती काय करते, त्या तिच्या घरट्यामध्ये घेऊन जाते. आणि ती घरट्यामध्ये गेल्यानंतर त्या भिंगुरटी त्या आळीला टोचन देते, सारखी येते टोचन देते, सारखी येते टोचन देते, आणि मग नंतर ती यायची बंद होते. मग त्या आळीला काय लागतो, छंद लागतो की बाबा ती आता येईल, आता टोचणार आहे, आता येईल, आता टोचा येईल, आणि मग ती काय होते, तद्रुपता होते. ती भिंगुरटीच म्हणून ती पुन्हा तिला पंख फुटतात त्या आळीला. म्हणजे तसा एकदा का त्या नामाचा छंद लागला, त्या भगवंताचा छंद लागला की मग काय होतं की बाबा सतत त्या चिंतनावर आरूढ राहिल्यानंतर ती तद्रुपता येते. मग मी तो वासुदेव तत्वता, मी काय आहे, मी शरीरापुरती मर्यादित नसून मी काय आहे, विश्वव्यापक आहे. हे शरीर मला दिलेलं आहे, हे साधन आहे, आणि या साधनाच्या मार्फत ते नामरूपी तत्व घेतल्यानंतर त्या साध्यापर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत, त्या माऊलीपर्यंत, त्या आईपर्यंत, त्या सद्गुरूपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. आणि म्हणून ही जे गुरु आहेत ना, ते आपल्याला सद्गुरू आपल्याला हा मार्ग सहज आणि सोपा करून तुमच्यापर्यंत आणि या जड जीवापर्यंत सांगतात, नवे नवे देतात. म्हणून इथे साधू संत सांगतात की बाबा सगळं आहे, म्हणून काय तुका चाखोणीया सांगे मजा अनुभव आहे अंगे. म्हणून त्याप्रमाणे त्या उक्तीप्रमाणे या लेकराला सुद्धा त्या नामाचा, त्या अनादी काळाचा तत्वाचा, कारण त्या अनादी काळाचं तत्व आहे, ते नाम पैगा बरवे जरी म्हणी अथिया नाव्याने तरी संताया बजावे सर्वस्वी. ते ज्ञानाचा कुरुटा, ते तर सेवा हा दारवटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरबत्त करावे दास सकळ. मग अपेक्षित ज्या फुले तेही सांगतील कुसले, जेने अंतःकरण बोधले संकल्पने जया जेनी वाक्य उजविडेले झाले चित्त निधडे आणि ब्रह्माचे निपाडे निशंक होई. आता माझ्या मनात कसलीही प्रकारची शंका नसून मी काय झालो तर निशंकू झालेलो आहे. कारण मला साधू संतांनी जो बोध दिलेला आहे त्या बोधावर मी, त्या तत्वावर मी आता आरूढ राहायचा प्रयत्न करणार आहे. आणि तेच करायचं आहे. बाकी सगळं होणार आहे, होतच राहणार आहे. पण नामस्मरणाला बसावं लागेल. नामस्मरण आणि अचानक एकदा का आपण सहज किंवा काही न करता, सायास न करता जेव्हा ती लिंक लागते ना बघा, त्या दिवशी बऱ्याच वेळा होतं. पण करंटली आत्ताच अनुभव आलेला तो सांगतो की बाबा गर्दी खूप होती ट्रेन मध्ये आणि डोळे मिटले, आतमध्ये तर शिरलो, पण कधी ती लिंक लागली माहिती नाही, डोळ्यातून अश्रुपात झाले. पण ही जी म्हणजे काही सायास नाही केले किंवा आठवण पण नाही केली. म्हणून मगाशीच सांगितलं ना हरिपाठामध्ये, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आणि किव माझी सांगा काकुळती. अरे आठवण करायची पण भगवंतच आठवण करून देतो, नवे तोच घेतोय तुमच्यामधलं नामस्मरण सुद्धा. आणि तो अनुभव क्षणोक्षणी येते, कुठे पण जाओ. मग तुम्ही एवढ्या लोकांमध्ये असाल किंवा एकांतामध्ये असाल, तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून झालेली सेवा घेतलेली ओवी, तुमच्या सेवेसाठी घेतलेली ओवी, तरी गुरु दाविन या वाटा येऊनी विवेक तीर्थ कटा धुवनी मळकटा बुद्धीचा तेने. म्हणून झालेली सेवा माझ्या साधू संतांच्या, माझ्या श्रीपाद बाबांच्या, रामदास बाबांच्या, नारायण बाबांच्या, रोहिदास बाबांच्या, नाना बाबांच्या चरणी अर्पण करून मी सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.
मंगली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब